हाय, मी मिताली बोलते. कधी तुम्ही एखाद्या झाडाशी बोललाय किंवा एखाद्या पक्ष्याच्या आवाजाने सकाळचं हसू आलंय का? आपल्याला वाटतं निसर्ग फक्त आपल्यासाठी आहे, पण खरं तर आपण निसर्गासाठी काय करतो? आज मी सांगते माझी छोटीशी पण हृदयाला भिडणारी गोष्ट, जिथे मी एक झाड लावलं आणि त्याच्याशी नातं जोडलं. ते नातं मला शिकवून गेलं, निसर्गाशी प्रेम केलं तर तो आयुष्यभर आपलं रक्षण करतो. आमच्या शाळेत एक प्रकल्प जाहीर झाला. तुमचं स्वतःचं झाड लावा आणि त्याची काळजी घ्या. सगळ्यांना हसू आलं. कोणी म्हणालं माझ्याकडे जागाच नाहीये, कोणी म्हणालं पाणी कोण घालणार रोज. पण माझं मन खूप आनंदी झालं, कारण आमच्या घरासमोर एक रिकामी छोटी जागा होती. आई तिथं फुलं लावत असे. मी त्या प्रकल्पासाठी एक छोटासा आंब्याचं रोपटा निवडलं. त्याचं नाव ठेवलं मोरा. का? कारण मला मयूर आवडतो आणि मी म्हटलं हे झाड पावसात मोरासारखं डोलावेल. दररोज सकाळी मी उठून मोराला पाणी घालायचे, कधी त्याच्याशी बोलायचे. आज चांगलं वाढ रे, माझा वर्गात नंबर यायचाय. थोड्याच दिवसात त्याचं एक छोटंसं पान फुटलं. माझं मन फुलून आलं. आई म्हणाली तुझ्या प्रेमाने वाढतोय तो. मी शाळेत प्रकल्पात सगळं लिहिलं. हे झाड केवळ रोप नाही, हे माझं छोटं स्वप्न आहे, जे वाढताना मला वाढवतंय. एका रात्री खूप जोराचा वारा झाला. सकाळी उठल्यावर मी बाहेर धावले. मोराचं रोप पूर्ण उन्मळून पडलं होतं, तुटलेलं होतं, माती सांडली होती आणि माझं मन पूर्णपणे कोसळलं. मी रडतच बसले. आई जवळ आली, म्हणाली हे निसर्गाचं एक सत्य आहे. कधी कधी आपल्याला त्याच्या वेदना समजून घ्याव्या लागतात. मी हळूहळू त्याचं मुळं नीट रोवली, माती भरली आणि एका लाकडी काठीला बांधलं. आता मोरा थोडा वाकलेला होता, पण त्याचं पान पुन्हा डोलायला लागलं. ते पाहून मला समजलं, पर्यावरण म्हणजे नाजूक पण खूप मजबूत असलेलं नातं आहे. शाळेत मला प्रकल्पात 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं, पण सर्वात मोठं बक्षीस होतं, मी निसर्गाशी जोडले गेले होते. निसर्ग आपल्याला सगळं देतो, श्वास, अन्न, पाणी, शांतता. आपल्याला फक्त एवढंच करायचंय, त्याच्याशी प्रेमाने वागायचं. झाडं लावा, प्लास्टिक टाळा, पाणी वाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, निसर्गात मी नाही, आपण असतो. ही होती माझी गोष्ट. मी, मिताली आणि माझं छोटंसं झाड मोरा. आजही तो घरासमोर आहे, थोडासा वाकलेला पण ठाम उभा. तुम्ही एखादं झाड लावलंत का? तुमच्या घराजवळ निसर्गाचं काही जपलंय का? माझ्याशी शेअर करा. कथा जीवनाला सबस्क्राईब करा. मी परत येईन अशीच एक गोष्ट घेऊन, जी निसर्गाच्या प्रेमाशी आपल्याला जोडेल. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा. तो तुमच्यावर मूकपणे प्रेम करत राहतो. बाय बाय.